जनसामान्यांचा बुलंद आवाज, कर्मदंड, लढा सत्याचा. कुठं पडतं पाणी, कुठं पडतंय तुम्हाला? हा Sit down. कुठं जिल्हा परिषद शाळांचा निधीचा लागेना मेळ, राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा लाविला खेळ. शाळा भरू लागल्या, बदाबदा गळू लागल्या, निधीच्या फायली टेबलावरच अडकल्या. मुरुम, तारीख 5. आजही मुरुम शहर परिसरात निजामकालीन जिल्हा परिषद शाळा अस्तित्वात आहेत. ज्या शाळेने अनेक राजकीय, शासकीय, सामाजिक, सहकार, उद्योग, शैक्षणिक क्षेत्रासह अनेक दिग्गज व्यक्तिमत्व घडवले, गडगंज श्रीमंती कमवून दिली. मात्र आज त्याच शाळांची दयनीय अवस्था झाली आहे. मुरुम शहरातील जिल्हा परिषद प्रशाला 1938 म्हणजे स्वातंत्र्यपूर्व निजामकालीन शाळा. या शाळेत अनेक दिग्गज घडले. शाळेच्या भिंती आणि गळत्या छत हे मात्र साक्षीदार म्हणून आहे त्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना देशाच्या उज्ज्वल भविष्याला घडविण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडत आहेत. गळत्या छत, भिंतीत पाणी जिरपून झालेला ओलावा पाहून अनेक पालकांचे मन सुन्न होते. मात्र शिक्षणाची गोडी उराशी बाळगून आपले पाल्य शिक्षण स्पर्धेच्या युगापासून वंचित राहू नये यासाठी शाळेच्या आहे त्या परिस्थितीत आपल्या पाल्यांना शाळेत पाठवतात. शासन एकीकडे मोठमोठी घोषणा करून शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे आव्हानते, मात्र मुळात परिस्थिती वेगळीच असते. अनेक राजकीय पुढाऱ्यांचा नागरिकांच्या मूलभूत सुविधा, रस्ते, वीज, पाणीसह विविध योजनेची रक्कम ओढवून आणण्यासाठी पोटतिडकीने जे प्रयत्न केला जातो, तेच प्रयत्न शिक्षणाच्या इमारतीसाठी निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न का केला जात नाही, आणि तेही खास करून जिल्हा परिषद शाळांसाठी, असा प्रश्न जनतेला कायम पडलेला आहे. मात्र अद्याप त्याचा उत्तर कोणाला भेटले नाही, आणि ज्यांना भेटले ते आवाजही तेव्हाच दाबले गेले का, असाही प्रश्न निर्माण होतो. आजही या शाळेत गळत्या छताखाली, ओल्या आणि जीर्ण झालेल्या भिंतीत 167 विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. 19 वर्ग खोल्यापैकी 2 खोल्या सुस्थितीत तर 17 वर्ग खोल्या धोकादायक आहेत. पाणी गळतंय का 17 इथं वर्ग पावसात? खोल्याची आवश्यकता कुठं असून गळतंय इथं? फक्त 3 खोल्या मंजूर झाल्या आहेत, आणि त्याचेही काम अद्याप सुरुवात झाले नाही. काही वर्ग खोल्या अतिशय धोकादायक असून कधीही कोसळण्याची शक्यता आहे. संदर्भीय समस्यांचे मागणी पत्र शाळेच्या वतीने दिनांक 18 जून 2026 रोजी पाठवण्यात आले आहे. मात्र अद्याप कोणती कारवाई दिसून येत नाही. मुरुम नगरीचे नगराध्यक्ष बापूराव पाटील यांनी संबंधित शाळेला भेट दिली होती. मुरुम नगर परिषदकडून मुलींसाठी स्वतंत्र शौचालय बांधण्यात आले आहे. शाळेला वॉल कंपाऊंड मुरुम नगर परिषदकडून प्रस्तावित असल्याची माहिती प्रभारी मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने यांनी कर्मदंडशी बोलताना दिली. दरम्यान दिनांक 18 जुलै 2026 रोजी पंचायत समिती सभापती आकांक्षा चौगुले यांनीही भेट दिली असून पुढील होणारी कारवाईकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. अशीच परिस्थिती मुरुम येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेची आहे. 1960 ला या शाळेची स्थापना झाली आहे. एकूण 14 वर्ग खोल्या असून 174 विद्यार्थी पटसंख्या आहे. 2 वर्ग खोल्यांची अवस्था धोकादायक झाली आहे. मुरुम शहर परिसरातील रस्त्यासाठी करोडो रुपये निधीचा चुराडा झाला. अनेक ठिकाणी कागदावरच रस्ते बनले, करोडो रुपये गिळून डकार मारली, पण
त्या व्यक्तींना हे शिक्षण मंदिर सुधारावे असे कधी वाटले नाही का? शाळा दुरुस्तीच्या नावाखाली निधी येते, मात्र त्या निधीची माहिती आमच्याकडे उपलब्ध नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. आज ही राष्ट्राचे उज्ज्वल भविष्य शेकडो विद्यार्थी या अशा जीर्ण इमारतीत आपले जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. यदा कदाचित कोणती दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न आता पालकातून उद्भवत आहे. शाळा कधी थांबली नाही. शाळा भरू लागल्या, बदाबदा गळू लागल्या, निधीच्या फायली टेबलावरच अडकल्या. जनसामान्यांचा बुलंद आवाज, कर्मदंड, लढा सत्याचा.